जसं की सोडियम जर पाहिला आपण, हा तिसऱ्या पिरियड मध्ये आहे, मग सोडियमचा पिरियड नंबर किती झाला? 3. सोडियम नंतर कोण आहे? मॅग्नेशियम. मॅग्नेशियम नंतर जर पाहिलं आपण तर काय आहे? ॲल्युमिनियम. म्हणजे फायनली कुठपर्यंत जातो आपण? क्लोरीन. क्लोरीन नंतर कोण आहे? अरगॉन. कोण आहे? अरगॉन. हे सरळ एका ओळीमध्ये तुम्हाला एलिमेंट दिसतील. मग ते एका हॉरिझॉन्टल रोज मध्ये आहे, ते हॉरिझॉन्टल रोजला काय म्हणायचं? पिरियड्स. आणि तो पिरियड नंबर कोणता आहे मग त्यांचा? 3. जर तुम्हाला विचारलं सोडियम कोणत्या पिरियड मध्ये आहे, तर कोणत्या पिरियड मध्ये आहे? पिरियड नंबर 3. आज आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, तर स्कँडियम पासून झिंक पर्यंत ज्यांचे ॲटॉमिक नंबर सुरू होतात 21 पासून तर 30 पर्यंत, तर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणार आहोत. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघण्याच्या अगोदर आता आपण एक पिरियोडिक टेबलची रचना कशी आहे ते समजून घेणार आहोत. आता एक लक्षात घ्या, जे MPT म्हणजेच मॉडर्न पिरियोडिक टेबल, ओके, आधुनिक आवर्त सारणी, ज्याच्यामध्ये एकूण 118 मूलद्रव्ये आहेत, ज्यामध्ये 92 मूलद्रव्ये हे नैसर्गिक आहे युरेनियम पर्यंतचे, आणि त्यानंतरची जी मूलद्रव्ये आहेत ती सिंथेटिक अर्थातच मॅन मेड मानवनिर्मित मूलद्रव्ये आहेत. आता यांची जी रचना आहे, तर मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये ना काही जी इलेक्ट्रॉनची मांडणी आहे, मूलद्रव्यांची मांडणी, तर ही कशाच्या आधारावर केलेली आहे, तर ती केलेली आहे पहा, त्याला आपण म्हणतो फंडामेंटल प्रॉपर्टी. म्हणजे कोणत्या फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या गुणधर्माच्या आधारावर आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल तयार केलेला आहे, तर तो गुणधर्म आहे ॲटॉमिक नंबर. कोणता आहे? ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर ज्याला आपण कशानं रिप्रेझेंट करतो? इंग्रजी Z अक्षरानं रिप्रेझेंट करत असतो. आणि ॲटॉमिक नंबर जो आहे ती असते कोणत्याही ॲटम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा उदासीन अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या, याला काय म्हणतो आपण? ॲटॉमिक नंबर. जसं की एक्झाम्पल आपण या अगोदर पण पाहिलेलं आहे की सोडियम संदर्भात जर घेतलं आपण, तर सोडियम मध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे? 11, इलेक्ट्रॉनची संख्या 11, न्यूट्रॉनची संख्या आहे 12. आता जेव्हा आपण ॲटॉमिक नंबर अर्थातच Z, ज्याला मराठीमध्ये आपण अणु क्रमांक म्हणतो, तर तो काय आहे? एक तर प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. आणि प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते? सारखी असते. कारण प्रोटॉनवर असतो धन प्रभार पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनवर असतो ऋण प्रभार म्हणजे निगेटिव्ह चार्ज. आणि जितका पॉझिटिव्ह तितकाच काय असतो? निगेटिव्ह चार्ज असतं. आणि म्हणून त्यामुळे ॲटम हा इलेक्ट्रिकली कसा असतो? न्यूट्रल. म्हणजे अणु जे आहे, अणु उदासीन का असतो असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की जितका प्रोटॉनचा धन प्रभार आहे तितकाच इलेक्ट्रॉनचा काय असतो? ऋण प्रभार. दोन्ही प्रभार समतोल असल्यामुळे समान आहेत. याचा अर्थ अणु विद्युतदृष्ट्या कसा आहे? उदासीन आहे. आता किंवा त्याला तुम्ही स्टेबल पण म्हणू शकता, है ना, स्थिर आहे. आता हे झालं फंडामेंटल प्रॉपर्टी. आता तुम्ही मॉडर्न पिरियोडिक टेबल ची रचना जर पाहिली ना, तर त्याच्यामध्ये काही हॉरिझॉन्टल रोज आहे ज्यांना आपण आडव्या ओळी म्हणू. ठीक आहे, तर त्यांना इंग्रजीमध्ये म्हणायचं पिरियड्स. काय म्हणायचं? पिरियड्स. आणि असे एकूण किती पिरियड्स आहेत? 7. किती आहे? 7. याला इंग्लिश नंबर आहे पहा, जसं की 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे हे 7 पिरियड आहेत. ओके, आता हे जे 7 पिरियड आहेत हे पिरियड कसे सांगितले मी तुम्हाला? आडवे आहे. आडव्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू? हॉरिझॉन्टल. कसं म्हणू? हॉरिझॉन्टल. जसं की पहिल्या पिरियड मध्ये कोण आहे? हायड्रोजन. आणि शेवटी कोण आहे? हेलियम. तर पहा, हायड्रोजन व हेलियम हे एका आडव्या ओळीमध्ये आहे, हॉरिझॉन्टल रो मध्ये आहे. म्हणजे ते कशामध्ये आहे? पिरियड मध्ये. आणि कोणत्या पिरियड मध्ये आहे?
पिरियड नंबर 1. जसं की सोडियम जर पाहिला आपण, हा तिसऱ्या पिरियड मध्ये आहे. मग सोडियमचा पिरियड नंबर किती झाला? 3. सोडियम नंतर कोण आहे? मॅग्नेशियम. मॅग्नेशियम नंतर जर पाहिलं आपण तर काय आहे? ऍल्युमिनियम. म्हणजे फायनली कुठपर्यंत जातो आपण? क्लोरीन. क्लोरीन नंतर कोण आहे? अरागॉन. कोण आहे? अरागॉन. हे सरळ एका ओळीमध्ये तुम्हाला एलिमेंट दिसतील. मग ते एका हॉरिझॉन्टल रोज मध्ये आहे, ते हॉरिझॉन्टल रोजला काय म्हणायचं? पिरियड्स. आणि तो पिरियड नंबर कोणता आहे मग त्यांचा? 3. जर तुम्हाला विचारलं सोडियम कोणत्या पिरियड मध्ये आहे, तर कोणत्या पिरियड मध्ये आहे? पिरियड नंबर 3. त्यानंतर आता हे तर तुम्हाला समजलेलं आहे. ओके. आता याच्यानंतर मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये जर पाहिलं तुम्ही तर काही व्हर्टिकल रोज सुद्धा आहे. पहा, उभे स्तंभ. उभे स्तंभला काय म्हणतो मी? पहा, या हॉरिझॉन्टल झाले, हॉरिझॉन्टल लाईन झालं ना, हॉरिझॉन्टल रोज झाल्या. आता जे उभे स्तंभ आहे, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये व्हर्टिकल रोज म्हणतो, या व्हर्टिकल रोजला सुद्धा एक विशिष्ट नाव आहे. जसं हॉरिझॉन्टल रोजला मी काय नाव दिलं होतं? पिरियड्स. आणि किती पिरियड्स होते एकूण सांगा? मॉडर्न पिरियड टेबल मध्ये एकूण 7 पिरियड आहे. तर जे व्हर्टिकल उभे स्तंभ आहेत ना, त्यांना म्हणायचं ग्रुप्स. काय म्हणायचं? ग्रुप्स. आणि असे एकूण किती ग्रुप्स आहेत? 18. किती ग्रुप्स आहेत? 18. पहा, समजा आपण इथं घेतला पिरियड नंबर, ग्रुप नंबर 1, हा ग्रुप नंबर 2, असं करत 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 कुठपर्यंत जाणार आहे आपण? 18 पर्यंत. म्हणजे एकूण बाहेर मी तुम्हाला आता गेल्यावर सांगणारच आहे की जे ग्रुपची संख्या आहे 1 पासून तर किती पर्यंत आहे? 18 पर्यंत. आता इथं जे आपण नंबर वापरले हे इंग्लिश नंबर्स आहेत. कोणते आहेत? इंग्लिश नंबर्स. पहा, पिरियड सुद्धा आपण इंग्लिश नंबरनं दाखवले, ग्रुप सुद्धा कशाने दाखवले? इंग्लिश नंबरनं. पिरियड काय आहे? कोणत्या रोज आहेत त्या? हॉरिझॉन्टल रोज, म्हणजे आडव्या ओळी आहेत. आणि जे उभे स्तंभ आहेत, सॉरी व्हर्टिकल रोज म्हणता येणार नाही, व्हर्टिकल कॉलम म्हणावं लागेल. ठीक आहे, उभे स्तंभ आहे की नाही, हॉरिझॉन्टल रोज म्हणता येईल आपल्याला, हा ना, आडवी ओळ. पण उभे काय असतात? स्तंभ असतात. त्या व्हर्टिकल कॉलमला काय नाव दिलं मी? ग्रुप. आणि ग्रुपची संख्या किती आहे? 18 आहे. ओके. आता यामध्ये एक लक्षात घ्या की जसं तुम्हाला आता कळलं, आता यामध्ये ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 हे जे 2 आहेत ना, पहिले 2 ग्रुप, या एलिमेंट्सला म्हणायचं यस ब्लॉक. काय म्हणायचं यांना? यस ब्लॉक. कारण यामध्ये जे इलेक्ट्रॉन नव्याने ऍड होतात ते कोणत्या कक्षेमध्ये ऍड होतात? यस कक्षा. आता तुम्हाला माहित आहे, पहिली तुम्हाला पहा, ज्या रोज आहेत तर तुम्हाला माहिती आहे शेल सांगतो. हा, शेल तुम्हाला दिला होता बघा मी, KLMN, बरोबर आहे का? पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 2. दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 आणि चौथ्या कक्षेमध्ये 32. पण प्रत्येक कक्षेमध्ये काही ऑर्बिटल्स आहेत. काय आहेत? ऑर्बिटल्स. जसं की K कक्षेमध्ये यस ऑर्बिटल आहे. कोणतं ऑर्बिटल आहे? यस. येते लक्षात? त्यानंतर यल कक्षेमध्ये 2 ऑर्बिटल आहे, यस आणि पी. त्यानंतर यम कक्षेमध्ये 3 ऑर्बिटल आहे, यस पी डी. आणि एन कक्षेमध्ये 4 आहे, यस पी डी एफ. ओके. या ऑर्बिटललाच रिलेशनशिप कशाची आहे? ब्लॉकची आहे. ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने समजेल. तर पहा, सध्या लक्षात घ्या, ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 हे कोणत्या ब्लॉक मध्ये आले? एस ब्लॉक. त्यानंतर ग्रुप नंबर 13 पासून तर 18 पर्यंत हा जो ग्रुप आहे, या ग्रुपला म्हणायचं पी ब्लॉक. काय म्हणायचं? पी ब्लॉक. मग पी ब्लॉक मध्ये एकूण किती ग्रुप आहे सांगा? 13, 14, 15, 16, 17, 18. किती ग्रुप झाले? 6. किती ग्रुप झाले? 6. 13 ते 18 असे 6 ग्रुप कशामध्ये येतात? पी ब्लॉक. 1 आणि 2 कशामध्ये आले? आता कोणते राहिले बरं? शिल्लक कोणते राहिले या दोघांचे मधले? 3 पासून ते 12 पर्यंत.
तर 3 पासून तर जे 12 पर्यंत आहे यांना एक नाव आहे, ते नाव आहे डी ब्लॉक. काय नाव आहे? डी ब्लॉक. आणि जेव्हा आपण बाहेर जाऊ ना तर त्याच्यानंतर तुम्हाला पिरियोडिक टेबलच्या खाली 14 एलिमेंटच्या किती एलिमेंटच्या 14 एलिमेंटच्या 2 सिरीज दिसतील. 2 सिरीज. आता एका सिरीजचं नाव आहे लॅन्थेनाइड. काय नाव आहे? लॅन्थेनाइड. आणि दुसऱ्याचं नाव आहे ऍक्टिनाइड. काय आहे? ऍक्टिनाइड. आता या सिरीज मध्ये जर पाहिलं तर किती एलिमेंट्स आहेत? 14 किती झाले? 28. तर 28 एलिमेंट जे आहेत त्याचा तयार होतो एफ ब्लॉक. काय तयार होतो? एफ ब्लॉक. याचा अर्थ पिरियोडिक टेबल मध्ये किती ब्लॉक झाले? 4. ग्रुप नंबर 1 आणि 2 कशाला बिलॉंग करतात? एस ब्लॉक. ग्रुप नंबर 3 पासून तर 12 पर्यंत कोणते आहे? बी ब्लॉक. ग्रुप नंबर 13 to 18 कोणता आहे? बी ब्लॉक. आणि जी लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज आहे यांचे 14 आणि 14 28 मूलद्रव्य जे पिरियोडिक टेबलच्या तळाशी आहे त्यांचा कोणता ब्लॉक आहे? एफ ब्लॉक. ठीक आहे. आता मी माझ्या कन्सेप्टवर वापस येतो. आता ही जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट मी तुम्हाला का सांगितली? कारण ज्या मूलद्रव्यांचा आपण अभ्यास करायलो स्कॅन्डियम पासून, तर इथे तुम्हाला थोडस लक्ष द्यायचं आहे की मी तुम्हाला म्हणलो होतो की पहिल्या कक्षेमध्ये फक्त यस. आता यस ची कॅपॅसिटी किती आहे माहितीये का? 2 ची. कितीची आहे? 2 ची. त्यानंतर यस ची 2 आणि पी ची 6. 2 6 किती झाले? 8. म्हणून यल कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसले? 8. इथं पहा, यस ची किती सांगितले मी तुम्हाला? 2. पी ची किती सांगितली? 6. आणि डी ची असते 10. तिघांची बेरीज करा, किती आली? 18. इथं यस ची 2, पी ची, डी ची 10 आणि एफ ची किती सांगा बरं? 14 नाही ना. थोडं कॅल्क्युलेशन लावा. समोर 32 चा आकडा आहे, याची बेरीज करून त्याच्यातून मायनस करा फास्ट. 32 मधून किती? 18 येईल. 18 हे उत्तर बरोबर आहे. सॉरी 14 येईल. सॉरी बरोबर होतं. तर 14 सर्वांची बेरीज झाली 32. म्हणजे एफ ची कॅपॅसिटी किती आहे? 14 ची आहे. येते लक्षात? म्हणजे हे इलेक्ट्रॉनची जेव्हा आपण मांडणी करायलो तर ही मांडणी जी आहे ही कशी होते? ब्लॉक वाईज. आता मला सांगा, पहिल्या कक्षेमध्ये कोणता ब्लॉक होता? यस. दुसऱ्या कक्षेमध्ये यस आणि पी. पण तिसऱ्या कक्षेमध्ये कोणता ऑर्बिटल चालू झालं? डी. नव्यानं चालू झालं. मग याचा परिणाम होतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर. ते कसं होतो सांगतो मी तुम्हाला. स्कॅन्डियम ज्याची संज्ञा आहे SC. सी स्मॉल घ्यायचं माहिती ना? एलिमेंटचं पहिलंच अक्षर फक्त कॅपिटल घ्यायचं असतं, दुसरं कसं घ्यायचं असतं? स्मॉल. ऍटॉमिक नंबर किती आहे? 21. आता तुम्ही या अगोदर 20 नंबरला कॅल्शियम पाहिला होता. 20 नंबरला कोण होता? कॅल्शियम. याचं इलेक्ट्रॉनिक कसं केलं आपण? 2882 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं आपण कॅल्शियमचं. आता एक लक्षात घ्या की मी तुम्हाला अगोदरच म्हणलो की जेव्हा स्कॅन्डियम चालू व्हायला तेव्हा कोणता ब्लॉक चालू व्हायला? डी ब्लॉक. डी ऑर्बिटल चालू व्हायला. आता सांगितलं ना, तिसऱ्या कक्षेमध्ये आपण पाहिलं ना, यस, पी आणि पी नंतर कोण अवेलेबल आहे? डी अवेलेबल आहे. आणि डी मध्ये कोणामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? पहा, पुन्हा एकदा जाऊ आपण. पहा, एस मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 2. पी मध्ये 6 आणि डी मध्ये किती बसू शकतात? 10. आणि जो डी सुरू झाला हा कितीवा कक्षेत सुरू झाला? एम कक्षेत. म्हणजे किती क्रमांकाच्या? 3 क्रमांकाच्या. आता पहा, स्कॅन्डियम जो आहे हा आपला तिसऱ्या ग्रुप मधला आहे, तिसऱ्या पेड मधला आहे. कशातला आहे? तिसऱ्या पेड मधला. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करताना आता जो नवीन इलेक्ट्रॉन होईल तो तुम्हाला चौथ्या कक्षेत ऍड करायचा आहे का? तो उत्तर आहे नाही. कारण आता तिसऱ्या कक्षेमध्ये पहा, यस चे 2 झाले, पी चे किती झाले? 6. 6 आणि 2 8. पण आता डी पण अवेलेबल आहे आणि डी मध्ये तुम्ही आता किती इलेक्ट्रॉन भरू शकता? 10.
परंतु हे 10 भरण्याच्या अगोदर एक कंडिशन होती. काय कंडिशन होती? बाहेरच्या कक्षेमध्ये कमीत कमी किती इलेक्ट्रॉन पाहिजे होते? 2. ते आहे का अवेलेबल? आहे. मग तुम्हाला इलेक्ट्रॉन भरताना चौथ्या कक्षेमध्ये भरायचे का? नाही. कितव्या कक्षेमध्ये भरायचे? तिसऱ्या कक्षेमध्ये. आणि किती भरू शकता तुम्ही आता? 10. म्हणजे आजचा जो अंक आहे तो कुठपर्यंत नेऊ शकता तुम्ही? 18 पर्यंत. आज नंतर काय येतील? 9. 9च्या नंतर 10. 10च्या नंतर 11. किती भरू शकता आता? 10. चला आता आपण आता ते भरूया. लक्षात आलं? 2882 कोणाचं होतं? कॅल्शियमचं. आता आपण आलो डी ब्लॉक मध्ये. पहा, हे जे सर्वच्या सर्व एलिमेंट दिसतात तुम्हाला स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत, हे कोणते एलिमेंट्स आहेत? डी ब्लॉक. कोणता ब्लॉक आहे? डी ब्लॉक. आता डी ब्लॉकचे एलिमेंट असल्यामुळं यांच्यामध्ये जेव्हा आपण आता इलेक्ट्रॉन भरायलो है ना, तर हे इलेक्ट्रॉन भरत असताना आता मुळात आपण चौथ्या पिरियड मध्ये आहोत. हे सर्वच्या सर्व जे एलिमेंट्स आहेत हे कितव्या पिरियड मधले सांगा मला? वाटलं तिथं लिहितो मी. पिरियड नंबर किती यांचा? 4. पिरियड नंबर किती आहे? 4. मग तुम्ही म्हणणार सर पिरियड नंबर 4 आहे, तर मग तुम्ही चौथ्या कक्षेमध्ये का भरत नाही? तिसऱ्या कक्षेमध्येच का भरायले? कारण डी चा फॉर्म्युला आहे. डी चा फॉर्म्युला काय माहितीये का? n-1d. काय फॉर्म्युला आहे? मला सांगा. n म्हणजे कक्षा. किती कक्षा चालू आहे? चौथी. मग मला सांगा 4 मधून 1 जर वजा केला तर उत्तर किती येईल? 3d. म्हणजे डी ऑर्बिटल सांगतो की माझ्यामध्ये जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन फिल करणार तेव्हा ते चौथ्या कक्षेमध्ये करायचं का? तुमची जी कक्षा चालू आहे त्याच्यापेक्षा कितीनं कमी घ्यायचं? 1 न. आता आपली कक्षा किती चालू आहे? पिरियड नंबर हा शेल नंबर असतो. लक्षात घ्या, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. कधी पण लक्षात घ्या की पिरियड नंबर आणि शेल नंबर हे दोन्ही कसे असतात? सारखे. समजा आपण पिरियड नंबर 3 मध्ये गेलो तर शेलची संख्या किती असेल? 3. पिरियड नंबर 5 मध्ये गेलो तर शेलची संख्या किती असणार? 5. ठीक आहे. चला मग आता आपण इलेक्ट्रॉन फिल करू. सांगा कितव्या ऑर्बिट मध्ये भरायचे आपल्याला? तिसऱ्या. चौथ्या भरायचे का? आणि 8 पासून कुठपर्यंत जाऊ शकतो आपण? 18 पर्यंत. आणि जी कंडिशन होती की बाहेरच्या कक्षेमध्ये 2 पाहिजे ते आपल्याकडे आहे. सांगा मग काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 8 9 1. सॉरी 1 नाही, किती लिहितं? 2. हे 2 फिक्स ठेवायचे. आता आपल्याला 8 पासून पुढे चाललो आपण. 8च्या ऐवजी तिसऱ्या कक्षेत आता 1 भरला, किती झाले? 9. सांगा आता. टायटॅनियमचा आहे पहा सिम्बॉल टी आहे. ऍटॉमिक नंबर आहे 22. सांगा. 2. थोडं इंग्रजीमध्ये सांगितलं बरं होईल. सांगा. ओके. व्हेनेडियमचे सिम्बॉल आहे व्ही. ऍटॉमिक नंबर आहे 23. सांगा. त्यानंतर क्रोमियमची संज्ञा आहे Cr. ऍटॉमिक नंबर आहे 24. सांगा. देन आफ्टर मॅग्नीज. मॅग्नीजची संज्ञा आहे Mn. ऍटॉमिक नंबर आहे 25. देन आफ्टर आहे आयर्न, ज्याला आपण फेरस सुद्धा म्हणतो. त्याची संज्ञा आहे Fe. ऍटॉमिक नंबर आहे 26. देन आहे कोबाल्ट Co. ऍटॉमिक नंबर 27. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. देन आफ्टर निकेल, ज्याचा सिम्बॉल आहे Ni. ऍटॉमिक नंबर आहे 28. ओके. देन आफ्टर आहे कॉपर, ज्याचे सिम्बॉल आहे Cu. ऍटॉमिक नंबर आहे 29. आणि फायनली आहे झिंक. झेरियम, ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 30. आपण म्हणलो होतो के मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात जास्तीत जास्त? 2. एल मध्ये 8 आणि एम मध्ये 18. आले का 18? म्हणजे सुरुवातीला आपण 8 पर्यंत घेतलं कॅल्शियम मध्ये, बरोबर आहे का? पण त्याच्यानंतर कुठपर्यंत गेलो आपण?
18 पर्यंत. अशा पद्धतीचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.